ज्यावेळेस मी असं असल्यामुळे आमची आई मला असं पूर्ण पांघरुणात झाकून घेऊन जायची की बाबा लोकाला लक्षात येऊ नये की बाबा माझं बाळ हे असं आहे. दोघं चौघं असं तिरटी कशी नेतात तसं त्या पद्धतीने माझी तिरटी रस्त्याच्या मुद्दाम मोठ्या वाहनाच्या समोर नेणे. त्या पिरियडमध्ये रोज रात्री मी घरी गेले की घरी झोपताना पांघरुणात रडायचे. पांघरुणात रडत असताना ती हुंदके आई ऐकत होती. मी घरच्याला सांगून ठेवलं की आयुष्यात पहिल्यांदा आपल्या घरापुढे पोलिसांची गाडी येणार आहे, मला घेऊन जायला येणार आहेत. राजकारणात 3 समीकरणं असतात. राजकारणात 3 समीकरणापैकी एक पहिल्यांदा पाडायचं असतं, दुसऱ्यांदा पाडायचं असतं आणि तिसऱ्यांदा निवडून यायचं असतं. त्याच्यामध्ये मला फोन येत होते, ए मयुर्या फॉर्म माघारी घे आता तुला पदच घालतो. प्रत्येक गोष्टीला 2च व्ह्यू असतात, एक तर स्वीकारा एक तर त्याचा बदल करा, नसेल तर सोडून द्या. माझं आयुष्याचं वाक्यच आहे किंवा डरक्या गीजीचं. मला जेव्हापासून ती वाक्य कळालंय तेव्हापासून ती वाक्य माझ्या डोक्यात आहे की त्यावेळेस संपूर्ण राज्याला कळाला की मयूर काकडे काय. नमस्कार, मी मयूर ज्ञानेश्वर काकडे. माझं जन्मगाव धाराशिव आणि मी वास्तव्यास तालुका जिल्हा धाराशिव येथे राहतो. मी जन्मल्यानंतर थोड्या दिवस माझ्या आईवडिलांना माझ्या नातेवाईकांना कळालंच नाही की मी उंचीनं बुटका आहे, मला बुटकेपणाचं अपंगत्व आहे हे घरच्यांना कळालं नाही. पण कालांतराने रोज सकाळी आंघोळ घालताना ज्यावेळेस आपण लहान लेकरांना आंघोळ घालतो त्यावेळेस माझी आजी मला आंघोळ घालायची आणि त्यावेळेस माझ्या आजीच्या लक्षात आलं की बाबा ह्या मुलाचं ह्या बाळाचं कुठंतरी डोकं मोठं दिसतंय आणि थोडं हातपायाची मनाला अशी उंची वाढताना दिसत नाही आहे. मग आमच्या आजीनं आईला बोलून घेतलं. म्हणली मला असं वाटतंय की म्हणली हे मुलगं हे बाळ बुटकं निघतं काय की म्हणली. मग त्याच्यानंतर आमचे आईवडील नोकरीला नांदेड या जिल्ह्यामध्ये असल्याकारणाने माझ्या आईवडिलांनी नांदेडला ट्रीटमेंट माझी चालू केली. त्या ट्रीटमेंटमध्ये मी बुटका असल्याकारणाने डॉक्टरांच्या लक्षात आलं की ह्याच्या हातापायाची वाढ किंवा हातपाय नॉर्मल मुलासारखे सरळ नाहीत किंवा हातापायाची वाढ नॉर्मल नाही आहे. मग त्यांनी ट्रीटमेंट म्हणून मला माझ्या संपूर्ण हातापायाला प्लास्टर करून त्या हातापायांना साखळी, लोखंडाची जी साखळी असते आपल्याकडे, ते साखळी बांधायचं काम त्यांनी चालू केलं, जेणेकरून जे हातपाय जे माझे जे वाकडे आहेत ते हळूहळू सरळ व्हावे आणि त्यांना एक विशिष्ट आकार यावा. या पद्धतीनं 2 वर्ष सलग 2 वर्ष हे ट्रीटमेंट चालू होती. हे चालू असताना आमच्या आईच्या जी काय वेदना होत्या, आमच्या आईला जे काय कष्ट होते, आमच्या आईला जे काय परिश्रम होतं, ज्यावेळेस मी असं असल्यामुळे आमची आई मला असं पूर्ण पांघरुणात झाकून घेऊन जायची की बाबा लोकाला लक्षात येऊ नये की बाबा माझं बाळ हे असं आहे. तर माझ्या घराच्या कंपाऊंड वॉलच्या चिटकूनच शाळा होती. तर शाळेत जाताना अंगणवाडी बालवाडी असताना तर आमच्या घरचे इथून त्या भिंतीच्या पलीकडे असं देत होते आणि तिकडले शिक्षक लोक मला असं घेत होते. म्हणजे रोजची शाळा म्हणजे त्या भिंतीच्या पलीकडची शाळा. मी बुटका असल्यामुळे, मी अपंग असल्यामुळे माझ्या आईवडिलांचा लाड इतका होता की मला कोणत्या गोष्टीचं त्यांनी आत्तापर्यंत बर्डन दिलंच नाही. म्हणजे माझ्या वडिलांचं पाठबळ असेल, माझ्या आईची माया असेल, त्याच्यामध्ये मला फ्री हँड की बाबा कर तुला काय करायचं आहे. 10वी झाली. 10वी नंतर मी आर पी कॉलेजला ॲडमिशनसाठी गेलो. त्यावेळेस मी आर पी कॉलेजला ॲडमिशनला गेल्यानंतर सर्व शिक्षक, त्या ज्या प्राध्यापक त्या कॉलेजच्यांनी मिळून मला विरोध केला. साहेब मला विरोध केला. म्हणले तू बुटका आहे, म्हणले त्या बुटका असल्यामुळे आमच्या कॉलेजचं वातावरण डिस्टर्ब होईल. म्हणले पोरांच्या उन्हाळक्या वाढतील, तुझे चेष्टाटावाळकी होईल, त्याच्यामुळे आम्ही तुला ॲडमिशन देऊ शकत नाही. पण मी बी मयूर काकडे, मी पण त्यांना शेवटपर्यंत मी फाईट दिली. एका मित्राच्या भरोशावर मी घरापासून 5 किलोमीटर असणाऱ्या
एका कॉलेजला ॲडमिशन घेतलं. असं घेतलं की बाबा मला चालता येत नाही, चालतं लहानपणापासून मला चालता येत नाही. आता तर माझं तो प्रमाण जास्त माझं वाढलं आहे, म्हणजे जास्त त्याच्यामुळं माझं अपंगत्व वाढलं आहे. तर मी एका मित्राच्या ह्याच्यावर म्हणजे विश्वासावर ॲडमिशन घेतलं. मित्र मला नेत होता, जात होता. मध्यंतरी काळात त्यानं अचानक ज्यावेळेस 12वीची वॅकेशन सुरू होतात त्यावेळेस डायरेक्ट मला की उद्यापासून मी तुला नेत नाही म्हणला, मी नेऊ शकत नाही म्हणला तुला. मग मी माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट समजतो ती माझ्या आयुष्यातला, की एखाद्याच्या जीवावर आपण किती दिवस विसंबून राहायचं आणि किती दिवस दुसऱ्या जीवावर आपण आयुष्य जगायचं. मग आईला म्हणलं मला कॉलेज कंप्लीट करायचं. आई म्हणली तुला कॉलेज कंप्लीट करायचं, त्यासाठी आपण काय बी करू म्हणली, तुला 12वी करायची कंप्लीट काय बी करू. मग आमच्या घरची परिस्थिती काय जास्त नव्हती. वडील ड्रायव्हर होते, आई माझी पिठाची गिरणी चालवते. माझी घरी आमच्या पिठाची गिरणी आहे, आई चालवते. मग त्यामध्ये जास्त काय परिस्थिती नसल्यामुळं आईनं ओळखीच्या एका काकूकडून शेजाऱ्याकडून जुनी असणारी सायकल मला आणली. म्हणली ही तुला शिकायची म्हणले. आता सांगताना मला अभिमान वाटतो की बाबा मी 8 दिवसात मी सायकल अक्षरशः माझ्या गुडघ्याला रक्तबंबाळ, हातपाय म्हणजे रक्तबंबाळ व्हायचे पडू. माझा पाय टेकत नव्हतं त्या सायकलून. मी तर उडी मारून मी उतरायची सायकलून. MA जाहिरात कुत्री माझा मित्र गाठ पडला. तिथं हळूहळू म्हणजे राजकीय सामाजिक वातावरण माझ्या आयुष्यात सुरू झालं. मग राजकीय सामाजिक वातावरण सुरू असताना काय लोकांना वाटायचं अरे ही बुटका आहे, ही राजकीय सामाजिक वातावरणात ह्याचं वातावरण वाढायला ह्याचं जेणेकरून ह्याचं जास्त आला सामाजिक राजकारणी वाज्यात. तर मला येताना घरापासून निघालो की मी काही लोक मला सायकल असं उचलत होते चेष्टा, किंवा हे ना आता ह्यानं कसं काय म्हणजे सामाजिक ह्याच्यात ह्यानं कसं काय राजकारणात ह्याचं येऊ शकतं आहे, म्हणजे टिंगलटोर कुठंतरी मनोबल खच्चीकरण करायचं काम माझं कुठंतरी करत होते. सायकल असं अक्षरशः मी सायकल चालत असताना सायकल उचलून दोघं असं तिरडी कशी नेतात तसं त्या पद्धतीने माझी तिरडी रस्त्याच्या मुद्दाम मोठ्या वाहनाच्या समोर नेणे, मुद्दाम मी घाबरावं, हे करावं, ह्या पद्धतीने मला काही लोक करत होते. काय करत असताना मग मी जाऊ द्या म्हणायचो. कुठं म्हणजे माझी कॅपेबिलिटी नव्हती का तुम्हाला शारीरिकरित्या तुम्हाला मी फाईट करायची, किंवा घरी सांगितलं तर घरची फिरायचं बंद करून देतील. तर मी त्या पिरियडमध्ये रोज रात्री मी घरी गेले की घरी झोपताना पांघरुणात रडायचं. पांघरुणात रडत असताना ते हुंदके आई ऐकत होते. आई विचारायचं काय झालं रे बाबा म्हणायची, काय ना म्हणायचं. म्हणजे त्या परिस्थितीत मी घरच्यांनासुद्धा जास्त मी हे केलं ना, का तर घरच्याचं मनोबल कुठंतरी हे होईल, घरच्याला काळजी वाटेल, माझं बाहेर फिरणं बंद होईल. मी सामाजिक क्षेत्राची सुरुवात संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्ष पदातून केली. त्याच्यामध्ये अनेक आम्ही सामाजिक चळवळी केल्या, आंदोलन केले. त्याच्यामध्ये विजयादशमीला, दसऱ्याला आपले लहान मुलापासून ते वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत आपण चप्पल पाळायची प्रथा आपल्याकडे आहे. तर चप्पल पाळायची प्रथा आपल्याकडे आहे. त्या प्रथेमध्ये इंग्लिश स्कूलला काय आपल्या समुदायातली लोक होती, लेकरं मग RP कॉलेजमध्ये बसले असताना काही लेकरं आमच्याकडे आले की म्हणले मयूर दादा म्हणले आमच्या शाळेत आम्हाला कोंबडा करायला लावला. म्हणले काय केलं का, तर म्हणले दसऱ्या दिवशी आपण चप्पल पाळल्या म्हणून आम्हाला शाळेत इंग्लिश स्कूलमध्ये आम्हाला कोंबडा करायला लावला, म्हणजे आम्हाला शिक्षा दिली. म्हणले ठीक आहे म्हणलं, ही कुठंतरी मग पोरांना म्हणलं मी कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. असं जर आपण केलं तर आपल्या परंपरा, आपली संस्कृती ही नष्ट होईल. म्हणलं आपल्याला कुठंतरी आक्रमक पवित्र आपल्याला घ्यावं लागेल म्हणलं. त्याच्यानंतर मग आमचं असं ठरलं किंवा त्या शाळेच्या प्रमुखाला की काळं फासून आपल्याला त्या गोष्टीचा आपल्याला निषेध करायचा आहे. निषेध करत असताना काळेशाही घेऊन आपल्याला निषेध करायचा आहे म्हणलं. मग ह्याच्यामध्ये आंदोलन आक्रमक असल्या कारणामुळं जास्त मित्रपरिवार काय तयार झाला नाही. आम्ही मोजून 5 जण तयार झालो. असताना मग आम्ही गेलो शाळेमध्ये गेलो. त्या
त्या मुख्याध्यापकाला आम्ही जाब विचारला, बाबा तू आमच्या लेकरांना, आमच्या विद्यार्थ्यांना तू ही शिक्षा का दिलीस? तू आमचा धर्म बुडवायचं का हे काम करतो आहेस का? तर त्यामध्ये बाचाबाचीमध्ये आम्ही त्यांना काळं फासलं, काळं फासलं आणि आम्ही तिथून हळूहळू आम्ही आमच्या मार्गाला आलो. तर 2 दिवसानंतर पोलीस आम्हाला हुडकत आले असताना मी घरच्याला सांगून ठेवलं की आयुष्यात पहिल्यांदा आपल्या घरापुढे पोलिसांची गाडी येणार आहे, मला घेऊन जायला येणार आहेत. तर तुम्ही अजिबात मग न डगमगता त्या गोष्टीला सामोरं जायचं आहे म्हणलं. मग वडिलांचं तर माझं 100% मला आधीपासून पाठिंबा असल्यामुळे वडिलांना काय टेन्शन होतं. आई रडायला लागली, म्हणजे कधी आपल्या काळात पोलिसाची गाडी आली नाही, तू गाडी आणली पुणे. त्यांना सांग म्हणलं की मी पोलीस स्टेशनला आहे. मग त्यावेळेस तो विषय इतका वाढला की विशिष्ट समुदायानं राज्यभरात आमच्या विरुद्ध आंदोलन केले, काळं फासलं म्हणून. ती शाळा एक विशिष्ट समुदायाची होती, त्या समुदायानं पूर्ण आमच्या विरोधात राज्यभरात आंदोलन पुकारले. मग तिथून आम्ही कुठंतरी नावारूपाला आलो, किंवा मयूर काकडे असतील, जयराज खोत्रे असतील, अग्निवेश शिंदे असतील, तिथून आम्ही नावारूपाला आलो. त्याच्यानंतर बरेचसे आंदोलन केले, बरेचसे मोर्चे काढले. मराठा आरक्षण असू द्या, संभाजी ब्रिगेडचा असू द्या, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदचा असू द्या, ह्याच्यामध्ये आम्ही तनमनधनानं काम केलं. मग तनमनधनानं काम करत असताना की आम्ही बसल्या ठिकाणी एक विचार केला की बाबा मी अपंग आहे, मला कुठंतरी अपंग क्षेत्रात कुठंतरी माझ्या बांधवाचं मला कुठंतरी न्याय देण्याचं काम मला करायचं आहे. तर त्यावेळेस जयराज खोत्रेंनी आदरणीय बच्चूभाऊ मला नाव सुचवलं. त्यावेळेस माझी बच्चूभाऊंची ओळख नव्हती, बच्चूभाऊ जास्त समाजाला परिचित नव्हते. त्यावेळेस मग आम्ही माननीय आमचे मार्गदर्शक शिवरत्न शेटे सर, प्रसिद्ध व्याख्याते आहेत, त्यांनी माझं काम पाहिलेलं होतं. त्यांनी म्हणले की मयूर आपण बच्चूभाऊकडे तुझं काम मी शिफारस करतो, म्हणले तू बच्चूभाऊंना भेट. मग ज्यावेळेस मी बच्चूभाऊंना सुरुवातीला भेटलो त्यावेळेस मी माझी फाईल कामाची घेऊन गेलो होतो. तर बघता क्षणी बच्चूभाऊंनी म्हणले की जेवढी तुझी हाईट आहे तेवढी तुझी कामाची फाईल आहे म्हणले, मला नक्कीच अशा कार्यकर्त्याला न्याय द्यायला मला आवडेल म्हणले, आणि तू आजपासून संघटनेचं काम सुरू कर म्हणले. त्यावेळेस माझ्या मित्रांनी मला पहिला दिव्यांग मेळावा घेऊन दिला, ज्यामध्ये त्या दिव्यांग मेळाव्यामध्ये जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे SP साहेब यांनी मला पहिल्यांदा तिथं येण्याचं त्यांनी काम केलं. आणि त्या दिवशी कळालं की अपंगाची वेदना काय आहेत. सर्व प्रकारचे अपंग, कोण खरडं देत होतं, कोण हातावर चालत होतं, कोण कुबड्या घेऊन येत होतं, कोणाला बोलता येत नव्हतं, कोणाला दिसत नव्हतं. तर अशा परिस्थितीत काय अपंग लोक मला आशेच्या किरणानं बघत होती की बाबा कुठंतरी एक अपंगासाठी एक नेतृत्व उभं राहिलं, एक कुठं जिल्ह्याला नवीन नेतृत्व अपंगासाठी बघायला मिळाले. त्यांच्या आशा बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं. त्याच्यामध्ये मला मग त्या दिवशी ठरवलं, आता ह्या क्षेत्रात काम करायचं आपल्याला, आता इथून मागं नाही जायचं. ह्या क्षेत्रामध्ये मी काम करत असताना पहिल्यांदा माझा जिल्ह्यापुरता मी मेळावा घेतला, पुन्हा राज्यव्यापी मेळावा घेतला. राज्यव्यापी मेळाव्यानंतर आदरणीय बच्चूभाऊ स्वतः तिथं आले, त्यांनी माझ्या कामाचं पूर्ण पाहिलं. त्या मेळाव्यासंदर्भात त्या मेळाव्यादरम्यान आम्ही एक मोर्चा काढला. तो मोर्चा कमीत कमी 3,000 ते 4,000 दिव्यांगाचा आमचा मोर्चा होता. तो मोर्चा आमच्या न्याय हक्क मागण्यासाठी स्वतः बच्चूभाऊ म्हणले मयूरचं काम एवढं आहे की आज एवढ्या स्वरूपात दिव्यांग बांधव इथं उभा आहे, तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन मी स्वतः आंदोलन करणार म्हणले. मग ज्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदला आंदोलन करायला होतो त्यावेळेस बच्चूभाऊंना आणि मला राहवलं नाही की बाबा एवढे दिव्यांग आपले पाठीशी आहेत आणि आपण यांना न्याय द्यायचा आहे. आम्ही मोर्चा घेत हळूहळू आम्ही जिल्हा परिषदच्या गेटपर्यंत गेलो. त्या गेटमध्ये आम्हाला मध्ये येऊ दिलं नाही, त्यांनी मध्ये येऊ दिलं नाही म्हणजे दिव्यांगांना मध्ये यायचं नाही आणि साहेबांना यायचं नाही. तर त्यावेळेस बच्चूभाऊ आम्ही आक्रमक पवित्रता आम्ही ते आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आमची चूक नसताना तर आमच्यावर पोलीस केस झाल्या. 353 सारखे कायदे अंतर्गत आम्हाला गुन्हा दाखल झाला. बच्चूभाऊ प्रमुख आरोपी म्हणून तिथं हे होतं, मी सेकंड आरोपी, आणि माझे 2 सहकारी बाळासाहेब कसबे आणि बालराज रणदेवे म्हणून हे माझे 2 सहकारी, अशा एकूण 4 जणांवर आमच्यावर 353 झाले. तर अक्षरशः 2 दिवस आम्ही जेलमध्ये होतो साहेब. 2 दिवस जेलमध्ये होतो.
ह्या आंदोलनाचं फेवर इतकं वाढलं की न्याय हक्क मागत असताना जर उलट दिव्यांग व्यक्तीवर जर केसेस झाल्या तर ही गोष्ट अशोभनीय आहे. ह्याच्यामुळे पूर्ण राज्यभरातले दिव्यांग आमच्या बाजूने उभे राहिले, आमच्या बाजूने उभे राहिले. माझे पत्रकार बांधव अमर बातलवंडे यांनी देखील मला त्यावेळेस सहकार्य केलं. तर ह्या आंदोलनाचं इतकं स्वरूप वाढलं साहेब की त्यावेळेस संपूर्ण राज्याला कळाला की मयूर काकडे काय. बच्चू कडू नंतर जर राज्याला कळालं असेल तर मयूर काकडे यांचं आंदोलन, हे आंदोलन इतकं मोठ्या स्वरूपात झालं की त्याच्यानंतर ते जी काय मला ज्या आंदोलनातून जी मिळालेली प्रसिद्धी होती त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून मी हळूहळू काम करत गेलो. मला प्रहार संघटनेच्या वतीनं उत्कृष्ट जिल्हा अध्यक्ष म्हणून मला राज्यातून पहिला पुरस्कार आहे. नंतर त्याच्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार म्हणून नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या वतीनं माननीय राज्यपाल कोश्यारी साहेब यांच्या हस्ते देखील मला देशातल्या 165 दिव्यांग व्यक्तीमधून माझी निवडून मला एक पारितोषिक आहे. त्याचे समाज कल्याणांतर्गत म्हणजे सलग मला 12 वर्ष झालं पुरस्कार मिळतो आहे. निवडणूक आयोगातून सलग मला 3 ते 4 वर्ष झालं पारितोषिक मिळत आहेत. पुन्हा अवेअरनेस फाउंडेशन म्हणून मला पारितोषिक मिळालेलं आहे. सक्षम पत्रकार संघाच्या वतीने मला पारितोषिक मिळालेलं आहे. मी नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. नगरपालिकेची निवडणूक लढवत असताना ज्या मित्रांनी मला असे पंप मारला होता, थोडक्यात पंप मारणं म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं असेल किंवा भरवायचं. नेता म्हणजे एखाद्या गावात मुलगा असतं किंवा त्याला उगाच फुगवलं जातं आहे त्याला, आणि वेळ आली की त्याला सोडून दिलं जातं आहे. तशा बाबतीत तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे. मला की बाबा काही माझ्या मित्रांनी चढवलं नगरपालिका 22 नगरसेवक. पण ज्यावेळेस मी नगरपालिकेचा फॉर्म भरला त्यावेळेस ही जी हवा भरणारी पोरं होती ती गायब झाली. ही हवा भरणारी जी पोरं होती ना ती अक्षरशः गायब झाली, दिसली नाही मला ती. पण तेच पोरं कुठंतरी त्यांच्यात इगो प्रॉब्लेम झाला. मयूर या आपल्या पुढे मोठा झाला, ह्या बुटक्याला आपण कुठंतरी फुगवलं, कुठंतरी ह्यानं घेतलं की मनावर. मी ज्या वेळेस फॉर्म भरला त्यावेळेस मला साथ देणारे 2च माझे मित्र. ह्या 2 मित्राच्या जीवावर मी अक्षरशः नगरपालिका लढवली. नगरपालिका लढवत असताना संपूर्ण शहरात सगळ्यात मोठी रॅली असेल तर ह्या मयूर काकडेची असेल. मला सहानुभूती आणि माझी धाडस बघून लोक माझ्या पाठीशी राहायला असं अक्षरशः प्रेम करत होते लोक. मला चालता येत नव्हतं. माझे 2 मित्र, एक अभिजित पतंगे, एक अभिजित शेट्टे, हे 2 मित्र मला 2 हाताला धरून प्रत्येकाच्या दारात नेत होती, म्हणत होती आमच्या मित्राला मतदान करा. तर मला चालता येत नव्हतं. तर आया बहिणी अशा 2 हातानं माझ्या गालावर हात फिरून असं बोटं मोडत होती, म्हणत होती बाळा तुझा फोटो बघून आम्ही तुला मतदान करतो, तू कशाला यायला एवढं काय धडपड केला. अक्षरशः 10-12 किलोमीटरचा माझा वार्ड माझ्या मित्रांनी 2 हाताला धरून कंप्लीट केला. त्याच्यामध्ये ज्या मित्रांनी मला त्यावेळेस सहकार्य केलं त्यावेळेस त्या मित्रांचे मी आयुष्यभर पाय धुवून पाणी पिलं. कारण त्या मित्रांपासून मला त्या आयुष्यातला त्या टर्निंग पॉईंटपासून मला लोक एक नेता, एक लीडर म्हणून समजायला लागली, एक नेता म्हणून समजायला लागली. त्यावेळेस मी पडलो माझ्या विरुद्ध येणारे माझ्या विरोधात निवडून येणारा व्यक्ती डायरेक्ट नगराध्यक्षपदाला भरला. राजकारणात 3 समीकरणं असतात. राजकारणात 3 समीकरणापैकी एकदा पहिल्यांदा पडायचं असतं, दुसऱ्यांदा पाडायचं असतं आणि तिसऱ्यांदा निवडून यायचं असतं. तर मी डायरेक्ट आयुष्यात 2ऱ्या टप्प्यावर मी उभं राहिलो, ह्याच्यात मला आनंद वाटला. आणि तिथून दिव्यांग चळवळीचं मी काम सुरू केलं. दिव्यांग चळवळीचं ह्या सर्व आयुष्याच्या माझ्या जीवन प्रवासात माझ्यासारखे आई वडील जगात कोणाला भेटले नाहीत. माझ्यासारखा भाऊ जगात कोणाला भेटला नाही, माझ्यासारखी बहीण जगात कोणाला भेटली नाही, ही मानणारा मी आहे. कारण बरेचसे दिव्यांग असं बोलत बसतात की मला घरून सपोर्ट भेटला नाही, मला घरून खायला भेटला नाही, मला ही भेटलं नाही, ती भेटलं नाही. ह्या गोष्टी
अर्थ नसतो. शेवट आईला आपलं पोरगं हिरोच असतंय. आईला शेवट आपलं पोरगं हिरोच असतं आणि बापाला प्राऊडच असतंय. नगरपालिकेचा फॉर्म भरला, ज्यांनी हवा भरली ती गायब झाली. आणि फॉर्म भरल्यानंतर माघारी घ्यायची तारीख असते. फॉर्म माघारी घ्यायची तारीख असते. त्याच्यामध्ये मला फोन येत होते, ए मयुर्या फॉर्म माघारी घे ना तर तुला पोत्यात घालतो. मग मी अरे म्हणायचं, अरे मला उभा टाकायचं आहे मित्रांनो, मला नेतृत्व करायचं गल्लीचं, मला उभा टाकायचं आहे. मग लोक म्हणत, अरे तू 10-15 मतं घेणारा माणूस, तुझी बेट्या तुला चालता येत नाही, नीट फेंगडं चालतो तू लोकांना काय मतं मागणार आहेस, काय तुला लोक मतदान करणार आहेत, तुझी परिस्थिती आहे का, तुझा बाप ड्रायव्हर, तुझ्या घरी खायला भाकर नाही, हे बोलणारे ते डायलॉग मला. पण त्यावेळेस घरचं सोनं गहाण ठेवून पैसे आणून देणारा माझा बापच होता. माझ्या बापानं पोरगं उभा टाकलं म्हणून घरचं सोनं अक्षरशः गहाण ठेवलं त्यांनी. हे धर म्हणले, कारण फिरायला वगैरे पैसा लागणार होता. आपण गरीब घरचे उमेदवार, मित्राचा सपोर्ट, 2 मित्रांचा सपोर्ट. तर अक्षरशः त्यावेळेस मला लोक दाब द्यायचे. पण मी एकच ठरवलेलं की डर की आगे जीत आहे. त्याच्यामुळे मी आयुष्यात कोणाला घाबरलेलो नाही, इथून पुढे बी घाबरलेलो नाही. आणि दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून मी बऱ्याचशा लोकांना हे बी केलं आहे, म्हणजे उभं बी केलं आहे आर्थिक दृष्टिकोनातून. कोणाला टपऱ्या टाकून देणं असेल, कोणाला व्हीलचेअर देणं असेल, कोणाला कुबड्या देणं असेल, कोणाला घरकुल देणं असेल, पगारी चालू करणं असतील, महिन्याच्या पगारी असतात. किंवा आमच्यामध्ये मोठं चॅलेंजिंग एक काम आहे की दिव्यांग लोकांना पगारी चालू करून देणं हे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे. माझ्या देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मी एवढं सांगतो, तुमचं दिव्यांगत्व आहे म्हणून तुम्ही घरात बसू नका. तुम्ही जितकं एकटं राहताल तितकं तुमचं मनोबल खचल. तुम्ही जास्तीत जास्त मित्रपरिवार कमवायचा प्रयत्न करा. आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे ते मित्रपरिवार आहे. आणि सगळ्यात मोठं धनदौलत आईवडील आहेत. आईवडिलांच्या पाठिंब्यामुळं तुम्हाला जग जिंकता येतं, मित्राच्या सहकार्यामुळे तुम्हाला जग जिंकता येतं. आणि तुमचा आत्मविश्वास एवढा पाहिजे की तुमच्या हाईटवर कोण गेलं नाही पाहिजे. बाकीच्या दिव्यांग लोकांसारखं मला रडत बसायला आवडत नाही. वा माझी घरची परिस्थिती अशी, माझी घरची परिस्थिती अशी, मला खायला भाकर भेटत नव्हती, हे नव्हते. ह्या गोष्टी, परिस्थिती ही आपण घडवायची असते. परिस्थितीला आपण शरण जायचं नसतं, परिस्थिती आपण बदलायची असते. प्रत्येक गोष्टीला 2च व्ह्यू असतात, एक तर स्वीकारा, एक तर त्याचा बदल करा, नसेल तर सोडून द्या. ही गोष्ट प्रत्येक परिस्थितीत आहे. आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हकडे बघायचं. जिथं तुम्हाला डावललं आहे तिथं स्थान निर्माण करायला शिका. तिथं पुढच्या माणसाच्या बोकांडी बसून समोरचा चांगला आला त्याच्यावर चांगलंच राहायचं. आणि पुढचा जर आगाऊपणा करायला तर त्याला त्याच पद्धतीनं आगाऊपणा करायची माझं आयुष्यातलं माझं आत्तापर्यंत धोरण आहे. आणि त्यातल्या त्यात मला आयुष्यात भरपूर डॉमिनेट करायचा प्रयत्न झाला, भरपूर दबाव आणायचा प्रयत्न झाला आहे, भरपूर दाबदडीशाही करायचा प्रयत्न झाला आहे. पण मी बेलो नाही. माझं आयुष्याचं वाक्यच आहे किंवा डर की आगे जीत आहे. मला जेव्हापासून ते वाक्य कळालं आहे तेव्हापासून ती वाक्य माझ्या डोक्यात आहे. आज गुरुमोशननं मला माझं जीवन, माझ्या जीवनावर जो काही त्यांनी अनुभव सांगायची मला संधी आज इथं मला दिली. माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव आहे. मी ह्याच्या आधी पत्रकारितेंना मुलाखती वगैरे दिल्या, पण ह्या गोष्टी मी माझ्या आयुष्यातल्या वेदना हे फक्त गुरुमोशनलाच मला सांगता आल्या. आणि त्यासाठी मी सर्व तुमच्या टीमचं मी मनापासून कुठंतरी अभिनंदन करतो, कुठंतरी आभार मानतो, कुठंतरी उपकार मानतो. मला अशी संधी त्यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचं जीवनभर ऋणी राहील. एवढं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.